अजित वाडेकर माझे काका. अच्छा. म्हणजे दरवेळी आता लहानपणापासून मी हा प्रश्नाचं उत्तर देत दमलोय, काका कसा, ते वाडेकर तू एडेकर वगैरे. तर अजित वाडेकर हे माझ्या वडिलांचे सख्खे मावस भाऊ, तसा तो माझा काका म्हणजे असं. तर त्यामुळे ते तेव्हापासून माझे वडील क्रिकेट खेळायचे, भाऊ क्रिकेट खेळायचे, त्यामुळे घरात क्रिकेट होतं. आणि परत अजित वाडेकर म्हणजे असं घरात क्रिकेट होतंच. आणि त्यामुळे तेव्हा वानखेडेवर बघितलेली मॅच, आणि ती पण अगदी म्हणजे तेव्हा ड्रेसिंग रूम आठवते ना, खालीच असं ते प्लेयर बसायचं, साईडला मागे ड्रेसिंग रूम होती, तर तिथे आमची बसायची सोय केलेली होती लहान असताना. त्यामुळे अगदी जवळनं सगळ्यांना बघितले, म्हणजे कालीचरण, लॉईड, विव रिचर्ड्स वगैरे सगळे आणि हो गिब्स होता, आणि आपले प्लेयर अँडी रॉबर्ट्स होता. आणि त्यावेळीची एक चांगली आठवण म्हणजे अशी, त्यावेळी मी बालमोहन शाळेत क्रिकेट खेळायचो, आणि आमची ससानियनवर मॅच होती आझाद मैदानला. आणि ससानियनला लागून एक छोटं ते पाऊलवाट रस्ता आणि बॉम्बे जिमखाना. तर त्यावेळी काहीतरी वानखेडे नवीन होतं वगैरे, तर प्रॅक्टिस करायला वेस्ट इंडिजची टीम बॉम्बे जिमखान्यावर आली होती. त्यामुळे ते जवळून बघता. आणि तेव्हा आठवते म्हणजे गिब्सनी बॉक्स मधून नवीन बॉल असा काढला, आणि तो नवीन बॉलनी त्यांनी एवढे तो हातभर वळवत होता. म्हणजे नवीन बॉलवर जे डिफिकल्ट, म्हणजे जो खराच जो लाईक म्हणजे प्रसन्न गिब्स पण त्या दर्जाचा स्पिनर्स होता. तेव्हा आम्ही म्हणजे लहान पोरं वेडे झालो होतो की नवीन बॉल कसा एवढा वळवतो, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण आता ते गेलंच सगळं. म्हणजे पण तुझ्या वानखेडे तू खेळलाय. हो, वानखेडे म्हणजे सिलेक्शन पण कुचबिहार ट्रॉफीचं वानखेडेवरतीच झालं. वासू परांजपे वगैरे त्यावेळी सिलेक्टर्स होते, तिथे ते झालं. आणि सर्वात चांगली आठवण म्हणजे वानखेडेवर रुईया आणि पोद्दारची मॅच होती, आणि मी रुईया कॉलेजचा कॅप्टन होतो. आणि त्यावेळी माझ्या अंडर चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, सुभाष शिरसागर अशी टीम होती. अपोनंट मध्ये पोद्दारला शिशिर हातंगडी वॉज अ कॅप्टन, आणि होशीदार कॉन्ट्रॅक्टर, नडी कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा वगैरे, असं ती चांगली टीम होती आणि व्हेरी स्ट्रॉंग टीम. पण त्यांना आम्ही मारले होते, आणि वानखेडेवर ते चेस केला होता आम्ही स्कोर त्यांचा. त्यांनी काहीतरी 358 वगैरे केला होता, तो चेस केला होता, आणि त्यात मी 148 केले होते चेस करताना. म्हणजे वानखेडे अतिशय असं जवळचं असं स्टेडियम आहे. म्हणजे एवढ्या मॅचेस तिकडे बघितल्या आहेत, आणि स्वतः मी तिकडे 100 केले. म्हणजे फार थोड्या लोकांना म्हणजे ऍक्टर म्हणून सगळं माहिती आहे, पण क्रिकेटर म्हणून महाराष्ट्रात जास्त लोकांना आता हळूहळू थोडं थोडं लोकांना माहिती आहे की सचिन मित्र आहे, हा मित्र आहे, गावस्कर, दिलीप. पण त्याच्या मागचं कारण हे आहे की स्वतः मी खेळलोय क्रिकेट, म्हणजे अशी नुसती ओळख वगैरे असं काही नाही. आणि परत त्या लोकांना तो ऍज अ क्रिकेटर म्हणून रिस्पेक्ट आहे, कारण त्यावेळी चांगल्या क्लासचं क्रिकेट मी खेळलो. त्यामुळे म्हणजे कुचबिहार खेळलो, युनिव्हर्सिटी खेळलो, रुईयाला कॅप्टन होतो आम्ही. फायनल इंटर कॉलेजिएट फायनल मारली रुईयानी. आणि मोहम्मद अझरुद्दीनशी वगैरे म्हणजे ते युनिव्हर्सिटीला वगैरे मोहम्मद अझरुद्दीन खेळलो. आणि त्यानंतर काही वर्षांनी मी स्टेट बँकला लागलो. त्यावेळी स्टेट बँकेच्या मॅच, आमच्या ऑल ओव्हर इंडिया स्टेट बँकेच्या मॅचेस असायच्या, त्यात मोहम्मद अझरुद्दीन वगैरे असे आम्ही एकमेकाविरुद्ध खेळलो, युनिव्हर्सिटीला खेळलो. आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया ऑल इंडियाची एक टीम असायची, त्यात अझर वगैरे त्यांच्याबरोबर खेळलो एकत्र. असं सगळं आहे. पण आता हे 50 वर्षामधलं तुझ्या काय आठवणी, म्हणजे नंतर तू अभिनेता म्हणून म्हणजे प्रेक्षक म्हणून बघितलेले आहेत, त्याच्या काय आठवणी? त्याच्या आठवणी म्हणजे तुम्हाला सांगतो, जशी क्रिकेटची टीम तशी आमची टीम होती मॅचला बघायला जाणाऱ्यांची. आणि कोण असतील ह्या टीम मध्ये? लक्ष्मण बेर्डे, सुधीर जोशी, रमेश भाटकर, अविनाश खर्शीकर, ही आमची टीम फिक्स होती. म्हणजे मॅच बोलल्यावर असं म्हणजे असं असायचं. लक्ष्मण बेर्डे तेव्हा खूपच बिझी होते. ते एक दिवस मला बोललो, विनय उद्या मॅच आहे, काय करू? बोलला काहीतरी आयडिया करतो, माझं डबिंग आहे उद्या. ते मी त्यांना सांगतो. आणि लक्ष्यानी प्रोड्युसरला फोन केला, हॅलो मी येऊ शकत नाही. तो घाबरला प्रोड्युसर, नाही 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 आराम करा आराम करा. आणि कट टू आम्ही मॅचला गेलो, आणि टीव्हीवर लक्ष्मण बेर्डे ओरडताना दिसला, तिकडे फोन मारली वगैरे. तेव्हा त्या प्रोड्युसरने, अरे काय रे तुला टीव्हीवर बघलो ओरडत होता? हा तेव्हा जरा तिकडे गेल्यावर सुटला होता आवाज. आणि नंतर मला कळलं ना तुम्हाला आता, म्हणजे त्याला भयंकर आवड होती लक्ष्मण बेर्डे क्रिकेटची. त्यामुळे तो म्हणजे कधी कधी त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, तर लँडलाईन होतं, तर घरी फोन करायचा. मी घरी नसलो तर माझे वडील पण आधी क्रिकेट, तर वडिलांबरोबर डिस्कस करायचं, काय वाटतं तुम्हाला, काय करतो हा,
किंवा चिडून वगैरे हा काय बॉलिंग टाकतो बघितलं ना काय वगैरे असं वगैरे म्हणजे पण भयंकर इंटरेस्ट होते. इव्हन रमेश भाटकर, म्हणजे रमेश भाटकरनी आधी ह्या सगळ्यांचं शिवाजी पार्कला, कारण आधी तो कीर्ती कॉलेजच्या इकडे जायचा, त्यामुळे शिवाजी स्वतः तो चांगला उत्तम खो खो पट्टू होता, त्यामुळे ते शिवाजी पार्क मध्येच असायचं वास्तव. आणि रमाकांत देसाई, अजित वाडेकर वगैरे हे त्याचे हिरो होते सगळे रमेशचे. आणि परत नुसतं माहिती नव्हतं, प्रत्येकाचे स्कोर काय वगैरे त्याला पाठ असायचं. त्या मॅचला त्यांनी असं केलं होतं, ह्या मॅचला एवढं, म्हणजे जस्ट बघायची म्हणून असं नाही, भयंकर इंटरेस्ट होता रमेशला पण. अविनाश काही गोष्टी सांगायचा ना, सुधीरला पण, या सगळ्यांना क्रिकेट शिवाजी पार्क ना एरिया म्हणजे क्रिकेट रक्तातच असतं तसं आहे. त्यामुळे सुधीर जोशी आम्ही सगळेच. एका मॅचला प्रशांत नामले पण होता आमच्या, असं वगैरे सगळं. पण मग हे किती वर्ष टीम जमली होती? हे आम्ही जवळजवळ माझ्या मते तरी, कारण त्या काळात एवढ्या मॅचेस व्हायच्या नाही, आता जे काही चाललंय ते आता जवळजवळ रोज मॅच असते असं चाललंय. पण त्यावेळी ज्या मॅचेस, पण आम्ही वर्षातून 1 किंवा 2 मॅच वानखेडेवर बघायचो. हे निदान आम्ही असं 12-15 वर्ष तरी केलं अगदी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.